सोलापूरसह देशभरामध्ये आज औषध व्यापाऱ्यांचा जो आहे या ठिकाणी बंद एक दिवसाचा पाळण्यात येणार आहे। आपण पाहतोय सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकाजवळ हे सर्व सोलापूर शहरातील ड्रगिस्ट आणि केमिस्ट जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा मोर्चा देखील आता काही वेळामध्ये निघणार आहे। खरं तर विविध मागण्या घेऊन देशभरामध्येच त्यांनी आज संप जो आहे तो पुकारलेला आहे आणि दुकानं बंद ठेवत आपला निषेध जो आहे तो ठिकाणी नोंदवत आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। काय प्रमुख मागण्या आपल्या आहेत, कशासाठीचा हा बंद आहे, काय सांगाल? नमस्कार, मी व्यंकटेश पुजारी, अध्यक्ष सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। सर्वप्रथम बेकायदेशीर ई फार्मसी त्वरित बंद करावा आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे डीप डिस्काउंटिंग बंद करावा। या 2 गोष्टीमुळे बनावट औषधांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होण्याचा संभव निर्माण होतो, म्हणून हे दोन्ही डीप डिस्काउंट आणि बेकायदेशीर ई फार्मसी बंद करावा या 3 प्रमुख मागण्यासाठी आमचा बंद आहे। अजून एक मागणी खरं तर या ठिकाणी आपण असं म्हणताय की जे काही ऑनलाईन विक्री जी आहे औषधांची बंद व्हावी, आता दुसरीकडे हा बंद ठेवल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे, त्यासाठी काय आपण उपाय काढले? आम्ही या आमच्या बंदच्या काळामध्ये आपत्कालीन कक्ष तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर ICU संलग्न असलेल्या सर्व मेडिकल स्टोर्स उघडे ठेवलेले आहे आणि आम्ही जनतेला आवाहन करतो, कुठल्याही पद्धतीचं जर त्यांना औषधाची गरज असल्यास आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना इमर्जन्सी औषधं पुरवू। काय आणखी मागण्या आहेत तुमच्या आणि कशासाठीच हे सगळा संप आणि बंद आहे? 28 ऑगस्ट 2018 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने एक GSR काढला, GSR नंबर 817 आणि 220। या दोन्ही GRचा अर्थ असा आहे की ऑनलाईन फार्मसीला त्यांनी बॅकडोर एंट्री सुरू केलेली आहे। काळ होता कोविडचा, कोविडमध्ये संचारबंदी असताना या पब्लिकला जनतेला हाल होऊ नये म्हणून त्यांच्या घरपोच औषधं भेटलं पाहिजे आणि व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईनद्वारे कुठलंही प्रिस्क्रिप्शन आलं तर त्या वृद्ध लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता। आम्ही त्या काळामध्ये सहकार्य केलं आणि घरपर्यंत आम्ही जाऊन औषधही पोहोचवून केलं। पण आता कोविड संपून 7-8 वर्ष झाले, ते GSR जे 817 आहे 220 आहे ते पाठीमागं न घेतल्यामुळं अनेक कॉर्पोरेट कंपन्या त्याचा आड येऊन ऑनलाईनच्या माध्यमाने ई फार्मसीकडून बेकायदेशीर व्यवसाय सुरू केलेला आहे। कायद्याच्या विसंगती आहेत। 800 ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 काय सांगतं, फिजिकल प्रिस्क्रिप्शन यायला पाहिजे आणि आता हे डिजिटलायझेशनचं करतं। हे दोन्ही कायद्यामध्ये विसंगती आहेत, म्हणून आम्ही आजचा हा बंद पाळलेला आहे। पण मग जर का कायद्याचाच विषय झाला तर मग या संदर्भात काय आपण कोर्टामध्ये गेलेला आहात का आणि काय नक्की आपली भूमिका या सगळ्या विषयात आहे? निश्चितच 28 ऑगस्ट 2018 मध्ये जेव्हा पास केलं गेलं GR आल्यानंतर आम्ही इमिडिएट डिसेंबरमध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं आणि काही दिवसातच दिल्ली हायकोर्टाने त्याच्यावर रिट पिटिशनवरती स्टे दिलेला आहे। अजूनही हा ई फार्मसी बेकायदेशीरच आहे, कायदा पास झालेला नाही तरीसुद्धा या ऑनलाईनचं सुळसुळाट आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही 25-30 वेळा भारत सरकारची आमच्या अखिल भारतीय संघटनेचे नेते माननीय आप्पासाहेब शिंदेंनी वारंवार त्यांना भेटून पत्रव्यवहार करून त्यांना विनंती करते हे दोन्ही GR पाठीमागं घ्या। नाही, एक नाही 2 वेळ कितीही सांगितलं तर त्यांनी आपल्याला ते पाळतच नाही आहे, GR पाठीमागं घेत नाही, म्हणून शेवटचा उपाय म्हणून आम्ही आज बंद केलेला आहे। आणि जर तरी पण उद्यापासून जर त्यांनी पाठीमागं नाही गेला तर नेत्यांनी आपल्याला ऑल इंडियाचं बेमुदत बंद पुकारण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेणार आहोत भविष्यामध्ये। नक्की ऑनलाईन विक्री जी होते औषधांची त्यामुळे जे नवीन मेडिकल शॉपवाले आहेत किंवा नवीन मेडिसिन विक्रेते आहेत त्यांना कशा पद्धतीनं फटका भविष्यामध्ये बसू शकतो? पण मग एकीकडे ऑनलाईनचा जमाना असताना आपण त्याला विरोध करताय, नक्की काय विरोध आहे? मी सिद्धेश्वर घाळे। ॲक्च्युली सांगायचं म्हणजे कालच आम्हाला कळालं की आपले श्री तुकाराम मुंडे साहेबांची बदली इकडं आपले FDM आयुक्ताला झाली आहे, त्यामुळे आमच्यासाठी असं वाटतं की ऑनलाईनला ते पण चांगला अभ्यास करून याच्यापुढं नवीन कायदा वगैरे आणतील, तर ऑनलाईनबद्दल जे काय ते चांगलं म्हणजे ह्याच्यावर मार्ग काढतील अशी आम्हाला आशा आहे। आणि जे तुम्ही म्हणलात की ऑनलाईनचं जे आहे हे म्हणल्यासारखं की डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहायचा अधिकार आहे, तसं पेशंटला औषध खायचा अधिकार आहे, तसं पेशंटला फार्मसिस्टकडनंच घ्यायला पाहिजे। ऑनलाईनमध्ये औषध कुठून येतात काय येतात कुणाला कल्पनाच नसते, याचं डुप्लिकेटचं प्रमाण जास्त होतो, कुठून येतात, काही टेम्परेचर मेंटेन नसते, काय नाही, ह्याच्यामध्ये
डुप्लिकेसीचा चान्स भरपूर आहे. त्यामुळं ऑनलाईनला आमचा विरोध आहे. कसं पाहताय तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो आज दिवसभरामध्ये, यासाठी तरतूद असणार आहे आणि भविष्यामध्ये काय नक्की भूमिका असणार आहे? बघा, आज नागरिकांसाठी आम्ही सोय केलेली आहे. 12 एका हॉस्पिटल अटॅच काउंटरमध्ये आम्ही औषध उपलब्ध केलेलं आहे आणि आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे. कोणाला कसं काय इमर्जन्सी दिली, आमचा उद्देश कुठल्याही नागरिकाला त्रास देणं नाही आहे. आमचा एकच उद्देश आहे की ऑनलाईनमध्ये नवीन पिढी जे काही औषध मागवतात आणि हॅबिट फॉर्मिंग औषधं घेतात, नशेचे औषधं ऑनलाईन घेतात, त्यांना काहीही त्यांचा रेकॉर्ड नसतो. जसं आम्ही सगळे नियम पाळतो, FDA आमच्यावर आहे, कंट्रोल आहे, तसं ऑनलाईनवर काही कायदे नाही आहेत. आमचे एवढीच मागणी सरकारला, जसं आम्ही कायदे पाळतो तसं त्यांचे काय ते फॉर्म्युला एक सिस्टीम असायला पाहिजे, त्यांचे कुठे क्रॉस चेक व्हायला पाहिजे, त्यांचे कुठे तर ऑडिटेबल असायला पाहिजे, एवढं विनंती आहे. आणि कोणाला सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आम्ही तुम्हाला इमर्जन्सी नंबर दिले आहेत, सगळ्या पेपरमध्ये जाहिरात दिलेले टोटल दिलेले आहेत, काही असलं आम्हाला कॉन्टॅक्ट करणे, आम्ही तुम्हाला तुमची सोय करून देऊ. धन्यवाद. आपण पाहतोय IMEचा पाठिंबा या संपाला आहे का, बंदला आहे का, आणि काय सांगा? IMEचा पाठिंबा ह्या संस्थेला कम्प्लीट आहे, काय की हे जो ऑनलाईन व्यवहार आहे हे कम्प्लिटली चुकीचं सिस्टम आहे. लोकल कधीही इमर्जन्सी लागलं तर लोकल फार्मसिस्ट तुम्हाला इमिडिएट औषध देऊ शकतो, ऑनलाईन देऊ शकते. आत्ता बघितलं तर इवन दिल्ली हायकोर्टचं जजमेंट पण आहे की फार्मसी सिस्टमलाच एनकरेज केले आहेत. ऑनलाईन बिझनेस पूर्ण लॉसमध्ये आहे. हे ऑनलाईन वन साईडेड आहे. एकदा ऑनलाईन सक्सेस झालं तर पुढे सगळे फार्मसीचं शॉप्स बंद होऊन जाईल. हे इलिगल आहे. पण सरकारला आमचं रिक्वेस्ट आहे की हे ऑनलाईन कम्प्लिटली बंद करा, लोकल फार्मसीला एनकरेज करा. ह्याच्यामुळे कितीतरी घर चालतात. एकदा ऑनलाईन स्टार्ट झाल्यानंतर सगळे छोटे मोठे फार्मसी सगळे दुकान बंद होतात. मग एवढं सायकल सगळं थांबतो. सो सरकारला जो हे लोक करतात ते करेक्ट आहे. म्हणून आमचा IMEला पूर्ण सपोर्ट आहे. आम्ही यांच्या बरोबरच आहे. म्हणून सरकारला रिक्वेस्ट आहे की हे जो पण इलिगल आहे ते बंद करावं. थँक्यू. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुद्धा या ठिकाणी आहेत. काय सांगाल, या संपाला किंवा या बंदला जो आहे तो आपला पाठिंबा आहे का शिवसेनेशी? आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते ना, हे मेडिकल असोसिएशन जे पदाधिकारी आहेत त्यांचा जो बंद ऑल इंडिया, त्या बंदला आमचा पाठिंबा आहे की त्यांच्या मागण्या रास्त आहेत. जे ऑनलाईन जे औषधं विकले जातात, की गर्भपाताच्या गोळ्या असू द्या किंवा ते ज्या गोळ्यामुळं मनुष्याची हानी होती, मृत्यू होता, असे चांगले विषय आहेत जेणेकरून औषध विक्रेत्यांना कधी सुट्टीच नसते. आयुष्यभर ते जनतेची सेवाच करत असतात. त्यामुळं कधीतरी त्यांच्या मागण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा देतो. बंदमध्ये आम्ही सामील आहोत. खरं तर नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणी होऊ शकतात, कारण इमर्जन्सी लेवल औषधं उपलब्ध नाही झाली आणि एखाद्याचा जीव गेला तर मग कोण जबाबदार आहे? कारण हे मेडिकलवाले बंद करतात. असं आहे की औषध विक्रेता संघटनेनं सोलापुरात अनेक ठिकाणी बंद असताना देखील सर्वसामान्यांच्या सोयीसाठी औषधाची सोय केलेली आहे. परंतु आपण म्हणताय की लोकांचे जीव जाऊ शकतात, परंतु ह्या ऑनलाईन औषध विक्रीमुळे रोज किती जीव जाते त्याची गणती नाही आहे. तुम्ही नशेच्या गोळ्या विकतात, गर्भपाताच्या गोळ्या विकतायत, कामोत्तेच्या गोळ्या विकतायत. यातून जी पिढी मागं आपण बघितलं तर उडता पंजाबाला आता उडता भारत याची पाळी आलेली आहे. त्यामुळे सरकारनं ऑनलाईन औषधाच्या विक्रीत ताबडतोब बंदी घातली पाहिजे. आणि टेक्निकल मुद्दे आता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्याला ते टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे. हे सगळं काही होत नाही. त्यामुळं अनेकांचे जीव न सांगता जात आहेत. त्यामुळे औषध विक्रेत्यांच्या संपाला आमचा पाठिंबा आहे. आपण पाहतोय खरं तर वेगवेगळ्या संघटना सुद्धा आहेत आता या औषध विक्रेत्यांच्या बंदला जो आहे तो पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आज नक्की कशा पद्धतीनं दिवसभरात हा मोर्चा झाल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.